हॉटेल, धाबा किंवा रेस्टॉरंटच्या भाज्याची चव कुणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडते. पण आपण रोज रोज धाब्यावर किंवा रेस्टॉरंटला जाऊन नाही जेवू शकत ना. त्यामुळेच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाबा यावरच्या सर्व भाज्यांना फेल करेल अशी भन्नाट चवीची भाजी. ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाजीची चव सुद्धा विसरून जाल, एवढी चविष्ट ही भाजी लागते. बनवायला अतिशय सोपी आहे, कुणी सहज बनवू शकतं. घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी भाजी आहे. अतिशय चविष्ट लागते. ही भाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. लहान असो मोठे असो सर्वजण बोटे चाखून खातील एवढी भन्नाट चविष्ट ही भाजी आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेजला सुद्धा फॉलो करा. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे सिमला मिरची लागणार आहे. शक्य असेल तर सिमला मिरची ताजी आणि हिरवीगार वापरा, यामुळे भाजी दिसायला खूप सुंदर दिसते. जो देठाकडचा भाग असतो बिया सगट तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जो नरम भाग आहे तोही मी काढून घेते आहे. सिमला मिरची कट करत असताना थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये आपण कट करूया, म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंटचा लुक या भाजीला येईल. तर या पद्धतीने मी कट केलेला आहे. थोड्या मध्यभागून कट करते आहे कारण तुकडे खूप मोठे मोठे दिसत होते, म्हणून मी याला या पद्धतीने मध्यभागून सुद्धा कट केलेला आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला सर्व सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटचा लुक देण्यासाठी आपण या पद्धतीने सिमला मिरची कट करून घेतलेली आहे. आता बाकी तयारी करूया. यासाठी आपल्याला इथे दही लागणार आहे. दही अजिबात आंबट घ्यायचं नाही, कमी आंबट असलेलं ताजं दही घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 ते 2 चमचे आपण किचन किंग मसाला घालूया. दही आपल्याला नीट मसाल्यांबरोबर फेटून घ्यायचं आहे आणि ही दही रेस्ट करायला आपण बाजूला ठेवूया. यामुळे मसाले छान फुलतात आणि भाजीला चव छान येते. आता कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे घातलेली आहे, 2 कलमीचे म्हणजे दालचिनीचे तुकडे घातलेले आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घातलेले आहे. कांदा एकदा आपण परतून घेऊया. कांदा थोडा सॉफ्ट व्हायला लागला की यामध्ये आपल्याला शहाजिरं घालायचं आहे. तर शहाजिरं हे नॉर्मल जिऱ्यापेक्षा बारीक असतं आणि खास करून मसाला बनवण्यासाठी कुठलाही गरम मसाला असो किंवा जो खडा मसाला असतो त्यासाठी हे शहाजिरं वापरलं जातं आणि भाजीला चव छान येते. सोबतच 2 ते 3 चिरलेले टमाटर घातलेले आहे, 10 ते 12 लसण पाकळ्या घातलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं, मंद आचेवर 1 वाफ काढून घ्यायची आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे. शक्य असेल तर थोडं कोमट किंवा गरम पाणी घाला, म्हणजे भाज्या लवकर सॉफ्ट होतात. परत झाकण ठेवायचं. भाज्या पूर्णपणे मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. बघू शकता आता चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने टमाटर मॅश करून घ्यायचे आहे. आता या भाज्यांमधलं संपूर्ण पाणी जेव्हापर्यंत संपत नाही तेव्हापर्यंत हाय फ्लेमवर भाजी शिजवून घ्यायची आहे. सोबतच मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स केलेलं आहे. बघू शकता सर्व पाणी इथे संपलेलं आहे आणि भाज्या थोड्या कोरड्या झालेल्या आहे. आता आपण याला पूर्णपणे गार केल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत. तर या भाज्या पूर्ण गार होऊ द्यायच्या, त्यानंतरच मिक्सरमध्ये घालायचे आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता छान पेस्ट झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घालते आहे. तर तेल मी 3 ते 4 टेबलस्पून घातलेलं आहे. तुम्ही कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार असाल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता. इथे मी सिमला मिरची तळून घेते आहे. अगदी धाब्यावरची रेस्टॉरंटची चव या भाजीला देण्यासाठी ही स्टेप मी करते आहे. तुम्हाला नसेल ही स्टेप करायची तर तुम्ही स्किप करू शकता, पण यामुळे भाजीला चव छान येते. सिमला मिरची तळून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच तेलामध्ये आता मी केलेलं वाटण घालते आहे. वाटण आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत कढईने तेल सुटत नाही तेव्हापर्यंत हे वाटण व्यवस्थित परतायचं आहे. आता जे दह्याचं मिश्रण मसाले घालून आपण तयार केलेलं होतं हे सुद्धा याबरोबर घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि जेव्हा आपण दही घालतो तेव्हा लगेच याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर दही फुटून जातं आणि या ग्रेव्हीचं टेक्स्चर बदलतं. आता इथे बघू शकता उकळी आलेली आहे. यामध्ये आता मी पाणी घालून परत एकदा मिक्स करून घेते आहे. ग्रेव्हीमध्ये केव्हाही गरम पाणी घालायचं, त्यामुळे भाजीला आणि ग्रेव्हीला चव छान येते. आता आपल्याला याला छान खदखदून उकळी काढायची आहे. यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि एकदा मिक्स केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कढईने छान तेल सुटायला लागलेलं आहे. या स्टेजला तळलेली सिमला मिरची यामध्ये घालायची आहे. तुम्ही ही भाजी रस्सा भाजी म्हणूनही बनवू शकता किंवा जशी हॉटेल रेस्टॉरंटला सेमी थिक ग्रेव्हीची भाजी मिळते तशीही बनवू शकता. मी हॉटेल रेस्टॉरंटसारखी सेमी थिक ग्रेव्ही असलेली भाजी बनवते आहे. त्यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान सेमी थिक होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. बघू शकता कढईने तेल सुटलेलं आहे आणि अगदी धाब्यावर किंवा रेस्टॉरंटला जशा भाज्या मिळतात ना तशीच ही भाजी दिसायला लागलेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा साखर किंवा गुळही घालू शकता. आपण यामध्ये टमाटर आणि दही घातलेलं आहे. त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 1 चमचा साखर सुद्धा घातली जाते.
तुम्हाला जर थोडी गोडवट चव आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे नाही घातलेली आहे. तर इथे आपली अगदी धाब्यावर आणि रेस्टॉरंट मिळते तशी दिसणारी पण त्यापेक्षाही भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे. बरेच वेळा काही गेस्ट आपल्या घरी आलेले असतात, काहीतरी विशेष भाजी आपल्याला तयार करायची असते, पण घरी पनीर अवेलेबल नसतं. व्हेज नॉनव्हेजच्या भाज्या बनवत असताना काही जिन्नस आपल्या घरी अवेलेबल नसतात. अशा वेळी ही अगदी साधी सोपी पण चवीला अतिशय भन्नाट लागणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चवीला एवढी भन्नाट लागते, तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर याची चव नेहमीसाठी लक्षात ठेवाल. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्या चॅनलवर सुद्धा मी नवनवीन रेसिपी नेहमी पोस्ट करत असते. त्या जर बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका खास रेसिपी बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद.